नमस्कार दोस्तों, आज खूपच महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या 2024-25च्या बजेटमध्ये लॉंग टर्म गेन्स आणि शॉर्ट टर्म गेन्स याच्यावर टॅक्स वाढवला आहे. शॉर्ट टर्म गेन्सवर 15% 20% वाढवला आहे आणि लॉंग टर्म गेन्ससाठी 10.5%वरून 12.5% वाढला. याच्या तुलनेनुसार आता LICची गुंतवणूक खूपच फायदेशीर झाली आहे. कारण LIC कमीत कमी 5% आणि जास्तीत जास्त 8% गॅरंटेड इन्कम देते आणि तुमचे जे कॅपिटल प्रोटेक्शन हे 100% प्रोटेक्शन असून त्याच्यावरच आपल्याला परतावा मिळतो. तसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला तुमची मुदल भेटेल ही याची काही नक्की गॅरंटी नसते. आणि LICच्या युलिप प्लॅनमध्ये सुद्धा आपण 2.5 लाखापर्यंत वार्षिक गुंतवणूक करू शकता आणि त्याच्यावर 2.5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स बी लागत नाही आणि मिळणाऱ्या अमाऊंटवरही टॅक्स लागणार नाही. आणि आपण शेअर मार्केटमध्ये या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला फक्त जे तुमची अमाऊंट गुंतवणूक केली आहे त्याच्यावरचं व्याजच मिळून पण त्याच्यातून टॅक्स काटला जाणार आहे. तसे LICमध्ये तुमचा इन्व्हेस्टमेंट करतानाही टॅक्स वाचणार आहे आणि ATCमध्ये टॅक्स वाचणार आहे आणि ते मॅच्युरिटी अमाऊंट भेटतानाही 1010D या पॅरा अंतर्गत मिळतानाही तुमचे पूर्ण अमाऊंट टॅक्स फ्री मिळणार आहे. त्याच्यामुळे SIPमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा LICच्या इंडेक्स प्लसच्या खूपच उत्तम प्लॅन युलिपचा आहे आणि त्याच्यामध्ये निफ्टी 50 आणि निफ्टी 100 याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि 17 ते 18% रिटर्न भेटत आहे. तरी जास्तीत जास्त लोकांना LICच्या निवेश इंडेक्स प्लसमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. कारण तुम्हाला 10 पटीने इन्शुरन्स कव्हर बी भेटत आहे. पण गुंतवणुकीबरोबरच आपल्या फॅमिलीला सिक्युरिटीसुद्धा खात्रीशीर मिळते. त्याच्यामुळे नवीन टॅक्स सिनेरिओमुळे आपल्याला LICच्या युलिप प्लॅन आणि रेग्युलर प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला खूपच फायदेशीर आहे. तरी आपण याचा विचार करा आणि आपल्या दोस्तांना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या प्लॅनविषयी युलिप प्लॅनविषयी याचे रेग्युलर प्लॅनविषयी काही माहिती असेल तर मला संपर्क करा. धन्यवाद.